नमस्कार शेतकरी मित्रांनो, ओंकार डोंबे अशोक सीड्स. आपण आज पुरंदर तालुक्यातील नायगाव या गावामध्ये आलेलो आहोत. येथील एक शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या शेतामध्ये आपल्या अशोक सीड्सचा 30 डेज दाना केलेला होता. त्यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत. आता आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांना दाण्याची आपल्याला व्हरायटी कसं काय वाटली आणि दाना एवढ्या टेम्परेचरला, एवढ्या पावसाळ्यात सुद्धा कसं काय व्हरायटी आहे, टेम्परेचरमध्ये टिकणारी आहे का, आपण त्यांना मुलाखत विचारणार आहोत. आपण त्यांची. दादा नमस्ते. नमस्कार. तुझं नाव सांगा. श्यामकांत चंद्रकांत मोरे. आपल्याला कसं काय दाण्याची व्हरायटी कसं काय वाटली? दाना हा ना 40-45 औंध डिग्री तापमानामध्ये हा दाना येतो. गावरान दाना बाकीचा दाना हा टिकू शकत नाही. आणि त्या मूळकोच म्हणजे त्या प्रतिकार करण्याची ताकद त्या दाण्यामध्ये आहे. इतक्या किती पाऊस असला तरी पावसाळ्यात टिकतो. पावसाळ्यात टिकतो. उन्हाळी पावसाळ्यात चालणारा हा दाना. पावसाळ्यात काहीच होत नाही दाण्याला. काहीच नाही. एकरी किती टाकला होता तुम्ही? एकरी उन्हाळी असल्यामुळे 23 किलो टाकला होता. 23 किलो टाकला होता. तसं आम्ही सरासरी 18 किलो टाकतो. 18 किलो पेरलेला आहे तुम्ही आता? पेरलेले. किती ॲव्हरेज जाऊन तुम्हाला एकरी? एकरी 12,000 टार्गेट आहे. गावचं सगळं सकाळ 12,000 गावतो. आता काय रेटच्या प्रमाणे तुम्हाला चांगला परवडणार आहे का दाना? आजचा बाजार लेवल 15-16 रुपये. हा. 15-16 रुपयाची लेवल धरली हा. तरी 1,00,000-1,15,000 रुपये खर्च जाऊन त्यात सुटत्यात. बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही की अशोकाचा दाना चांगली व्हरायटी आहे का? तुम्ही टाकून बाकी शेतकऱ्यांनी टाकावी का अशोकाची? आणि अशोक आहे गरिबांची, तशी कशी गरिबांची गाई म्हणून शिळी ओळखली जाते, हा. तशी गरिबांची पीक म्हणलं की दाना कमी दिवसामध्ये उत्पादन देणार. समजा आपण कांदा केलं, ज्वारी बाजरी केलं, ते 3-4 महिने लागतात काढायला आणि त्यात एखादा लॉस पण होऊ शकतो. तसं ह्या महिन्यात येणारं पीक आहे, लॉस झालं तर एवढं काही वाटत नाही त्याचं, म्हणजे वेळ जात नाही. काळोखी वगैरे चांगली आहे. हा एकदम टेम्परेचरला पावसाळ्यात सुद्धा टिकतो. टिकतो. बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा ही अशोकाची 30 डेजची व्हरायटी करावी. अगदी 30 दिवसातच काढायला येते.